नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मी आरोपाला आरोपांनी उत्तर देणार नाही. माझ्यावर उठसूट आरोप होत आहेत. ही दाढी हलकी समजू नका. दाढीची काही काडी फिरवली की तुमची लंका जाळून टाकेल. माझ्या नादाला लागू नका. मला आडवा आला की मी त्याला सोडत नाही, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काही लोक आज रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. आम्ही एकदा अयोध्येला जात होतो, आमच्या बॅगा काढायला लावल्या होत्या, तेव्हा काय झालं? असंघाशी तुम्ही संघ केलेला होता, तेव्हाच तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला, माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, असं दररोज सुरू आहे. एखादा लहान मुलगा असतो तशी कृती सध्या सुरू आहे. बाळासाहेब चोरायला का एखादी वस्तू आहेत का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत झुकणार नाही असं म्हटलं. शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी निषेध व्यक्त केला. राज्यात ही दडपशाही सुरू आहे. दडपशाहीच्या समोर सुप्रिया सुळे कधीच वाकणार नाही. ही दडपशाही आहे, याचा मी जाहीर निषेध करते, असं सुप्रिया सुळे म्हणाले. भाजपाचे नेते देशातील लोकांना एका विचाराने धुंद करून राज्य करीत आहेत. 50 पैशांची चिलीम मारून जी नशा येते, त्या नशेत भाजपाचे लोक बोलत असतात. त्यांना देशातील बेरोजगारी, महागाई, अत्याचार, बलात्कार, खून दिसत नाहीत का? या नशेतून लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, असं खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं. मुंबईत हत्या होत आहेत. आपल्या घरापर्यंत, मुलापर्यंत हे सर्व पोचलं आहे. हे गुंडांचं राज्य आहे. रामाचे मंदिर झाले असले तरी हे राम राज्य नाही, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राला दिल्लीने पायपुसणं केला आहे. कोणीही या महाराष्ट्राला लुटा, बदनामी करा, असे केंद्राचं धोरण आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र शिवसेनेकडे आशेने पाहत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाच्या ताब्यात दिल्यानंतर 5 दिवसांनी राष्ट्रवादीचे बुजुर्ग नेते शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या निर्णयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल शरद पवार म्हणाले की माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मी पहिली निवडणूक बैलजोडीवर लढलो, नंतर ते चिन्ह गेलं, मग चरख्यावर लढलो, नंतर ते चिन्ह गेलं, मग हातावर लढलो, नंतर घड्याळावर निवडणूक लढलो. लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम आणि विचार महत्वाचा, चिन्ह नाही. चिन्ह मर्यादित कामासाठी उपयुक्त असतं, असं शरद पवार यांनी सांगितलं. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा निर्णय आश्चर्यकारक आहे. माझी खात्री आहे लोक या सगळ्या गोष्टींना समर्थन देणार नाहीत. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. त्या संदर्भात निकाल लवकर येईल अशी आमची अपेक्षा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.